सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। धुंदी कळ्याना धुंदी फुलाना शब्द रूप आले मुक्या भावना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना शब्द की थे बहार अमृताचा तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा उगाला जुनाचा किती हा पहारा शब्द रूप आले मुक्या भावना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना तृषा वाढते तृप्तया लोचनाची युगांचे मिळावे रूप या क्षणाला शब्द रूप आले मुक्या भावना धुंदी कळ्याला धुंदी फुलाना सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका मधुरात्र मंथर देखणी
तशी गेली सुनी मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी हा प्रहर अंतिम राहिला हा प्रहर अंतिम राहिला क्या अर्थ तू देशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका हृदयात आहे प्रीत ओठात आहे गीत ही हृदयात आहे प्रीत ओठात आहे गीत ही ते प्रेम गाणे छेडणारा प्रेम गाणे छेडणारा सूर तू होशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका जे जे हवे से जीवनी ते सर्व आहे लाभले जे जे हवे से जीवनी ते सर्व आहे लाभले तरीही पुरे काही उणे तरीही पुरे काही उणे तू पूर्तता होशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका पळ भरी पण सांग तू येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका धागा सुखाचा 100 धागे दुखाचे
एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा. पांघरती जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. पांघरती जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करसी नाटक 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा. मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. जीर्ण शाल मग रे शेवटी, लेणे वार्धक्याचे, एक धागा सुखाचा. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. कुणान दिसले त्रिखंडात त्या, हात विणकऱ्याचे, एक धागा सुखाचा. ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. मोती होतील घामाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे. प्रतीक रम्य शुभंकर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा. चिरा हा घडवावा,
कळस कीर्तीचा चढवावा, अज्ञानी तो पढवावा, अज्ञानी तो पढवावा. थेंब आम्ही तर सागर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. असे त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे. कल्पतरू हा उभा दिसे, कल्पतरू हा उभा दिसे. त्या छायेतील मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. आसरा जवळ येई प्रेमले, सुगंध धुंदरातही आज राज आपुले पावसात नाहती. योग ना सखे तू मनात ठेवला, आयता धरातळी मिठीत चंद्र गावला. कोटरात पक्षी असेच आज झोपले, सुगंध धुंदरातही आज राज आपुले पावसात नाहती. आ
धुंदरातही आज राज आपुले पावसात नाहती. हाच योग ना सखे तू मनात ठेवला. आयता धरातळी मिठीत चंद्र गावला. कोटरात पक्षीही असेच आज झोपले. सुगंध धुंदरातही आज राज आपुले पावसात नाहती. पाहिजे तसे घडे लाज तरीही वाटते. सौख्य सहज लाभता भीती आत दाटते. गारठ्यातही उगा कपोल तापले. सुगंध धुंदरातही आज राज आपुले पावसात नाहती. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. ज्ञानदीप चेतवी घालवीतमा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. सदय हृदय अभयदान देई तू स्वये. अंतरंग शांत करीत जीवनात ये. सकल मलिन जाळण्यास भीमशक्ती दे. अखिल भुवन उजळण्यास प्रेम भक्ती दे. करी सशक्त करी समर्थ हे नरोत्तमा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. नवनवीन रूप धरून येई अज्ञता. बुद्धदेव भारतास द्या प्रबुद्धता. विष समान विषमता न अजून लोपली. त्या जगास शिकवणूक दिव्य आपली. परम करुण लोचनात दाटली क्षमा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. धम्म शरण
संघ शरण लोक साधना शुद्ध चित्त शुद्ध नीती शुद्ध भावना नवयुगात मिळवूयात जनसमानता हाच धम्म हेच ध्येय येई मानता भीमरूप धरून तूच शिकविले आम्हा ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा नमोऽस्तु गौतमा नमोऽस्तु गौतमा स्वतन्त्रते भगवति स्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति स्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीतिसंपदांची राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीतिसंपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राधी तुझ्यांची परवशतेचा नभाग तुझी आकाशी होडी स्वतंत्रते भगवती चांदणी चमचमलकलकशी वन्दे स्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति स्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली तू सूर्याचे तेज उगदते नांदी गली तुझी स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट देवी वन्दे स्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति
त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे सहचारी होते वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे रंजिते सुजन पूजिते हे अधमरक्तरञ्जिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते स्वतन्त्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते तुझसाठी मरणते जनन सकल चराचर चरण चराचर चरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 हे स्तोत्र भारताच्या स्वातंत्र्य विषयक तत्वज्ञानाचा जयघोष करीत आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्तांतर नव्हे, परकीय राजवट जाऊन स्वकीय राजवट येणं नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचं चैतन्य, राष्ट्राचा आत्मविकास, देशातील दुरिताचं तिमीर दूर करणाऱ्या सूर्याचं तेज, आणि जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते ते सर्व प्राप्त होणं म्हणजेच खरं स्वातंत्र्य. त्या दृष्टीनं पाहता अजून बराच मोठा प्रगतीचा पल्ला गाठायचा आहे. पंडित नेहरूंच्या शब्दात अद्यापि कैक मैलांचा अंतर तोडायचं आहे. संपूर्ण स्वातंत्र्याची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य पूर्ण करायचं आहे. त्यासाठी जरुरी आहे निस्सीम स्वार्थ त्यागाच्या आदर्शांची. म्हणूनच आपल्या जीवनाच्या समिधांनी ज्यांनी राष्ट्रीय रणयज्ञ अखंड पेटता ठेवला होता, त्या आपल्या आदर्श पूर्वजांची आरती आज आपणास स्फूर्तिदायी ठरेल. संगरी वीराग्रणीचे धैर्य मेरू संकटी जन्मले या भारती राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णाकरी जानामृती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती.
कोंदला अंधार मार्गी खाच खड्डे मातले कोंदला अंधार मार्गी खाच खड्डे मातले तस्करांनी वेढिले संभ्रमीच्या जाहले संभ्रमीच्या जाहले कृष्णा परिजे सारथी गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती स्वार्थ हेतूला दिला संक्षेप जानी जीविती स्वार्थ हेतूला दिला संक्षेप जानी जीविती तो परार्थी पाहती आप्त विस्तारात ज्यांच्या आप्त विस्तारात ज्यांच्या देशही सामावती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती देह जाओ देह राहो नाही जाना तक्षिती देह जाओ देह राहो नाही जाना तक्षिती लोकसेवा देरती आणि सौभद्रापरी आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती ज्यांची आरती अहर्निशी गावी अशा वीराग्रणींची या शिवरायांच्या मराठी मुलखाला कधीच वाण पडली नाही. देशावरील आक्रमकांची हड्डी नरम करण्यासाठी सिंधू नदी ओलांडून ज्यांनी अर्ध्या घटकेत लावले अटकेत आपुले झेंडे अशा झुंजारांचा हा महाराष्ट्र देश ब्रिटिशांशी छेडलेल्या पहिल्या स्वातंत्र्य समराचं 1857च्या शौर्यशाली उठावाचं नेतृत्व याच महाराष्ट्राच्या 3 महनीय व्यक्तींनी केलं. त्या 3 महनीय विभूती म्हणजे नानासाहेब पेशवे, सेनापती तात्या टोपे आणि झाशीची राणी. ती झाशीची रणलक्ष्मी परदास्याच्या गडद अंधकारात एखाद्या दिव्य सौदामिनीप्रमाणे साऱ्या दुनियेचे डोळे दिपवीत लखलखली आणि ग्वाल्हेर जवळच्या धारातीर्थी 18 जून 1858ला वीर मरण पावली. मेरी झासी नहीं दूंगी असं ब्रिटिशांना बजावणारी ती रणरागिणी, ती महाराष्ट्राची शूरकन्या या स्वातंत्र्य युद्धात का सामील झाली? केवळ राष्ट्र धर्म सर्वश्रेष्ठ मानल्यामुळेच ती स्पष्टपणे म्हणाली, मी आतशेर आट्याची धनी, मजला विधवेला या युद्धाची काही एक गरज नव्हती. परंतु धर्मसंबंधे अभिमान धरून या साहसास मी प्रवृत्त झाले. द्वितीय बाजीरावांचे चिरंजीव नानासाहेब पेशवे ते विठुरला वा कानपूरला सुखानं पेन्शन भोगत राहू शकले असते,
पण ते तर या 57 क्रांतीचे सूत्रधार बनले. कारण त्यांची दृढ धारणा होती, दासपणे जगतात मिरविणे, त्याहून शतपट बरवे मरणे, पारतंत्र्य हा केवळ रौरव, अधपात हा पथ अनुसरणे. पेशव्यांचे अखेरचे सेनापती होते तात्या टोपे. संपूर्ण उत्तर भारतात जागोजागी युद्धाचा वणवा लावीत हा शूर सेनानी शिवरायांच्या विख्यात गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करीत होता. पण अखेर नशिबानं दगा दिला. म्हणूनच तात्या टोपेंना पराभूत शिवाजी असं म्हणतात. 1857च्या त्या युद्धाला एखाद्या वणव्याची उपमा देता येईल. केवढा प्रचंड वणवा, मीरत पासून डमडम पर्यंत लांब आणि गंगेपासून नर्मदेपर्यंत रुंद. अखेर हा वणवा विजला, म्हणजे विजल्यासारखा दिसला. वरवरची शांतता निर्माण झाली, पण भारतातील असंतोषाचा ज्वालामुखी आतल्या आत धुमसत होता. आणि मग महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीतून दिव्य तेजाचं एक ज्वाला शृंग वर उसळलं. त्याचं नाव वासुदेव बळवंत फडके. आधुनिक भारताचा आद्य क्रांतिकारक. लहुजी वस्ताद मांग याच्याकडे शस्त्रास्त्र विद्या शिकलेल्या या वीरानं 1879 मध्ये बंडाचा झेंडा उभारला. पण हा वीरपुरुष दगाबाजीनं पकडला गेला. त्याचं बंड चिरडलं गेलं. पण जसं त्याचं बलिदान, तसंच त्याचं बाणीदार आत्मनिवेदन राष्ट्राच्या स्मृतिकोशात कायमच राहिलं. वासुदेव बळवंत आपल्या निवेदनात म्हणाले, जे गरीब लोक उपासमारीनं मरत होते त्यांना मी कसा वाचवू शकेन, याचा कित्येक वर्ष मी विचार करीत आलो आहे. ज्या भूमीच्या पोटी मी जन्मलो तिच्याच पोटी ही सारी लेकरं झाली. त्याने अन्नान्न करीत उपाशी मरावं आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत राहावं, हे मला पाहावलं नाही. आणि म्हणूनच मी ब्रिटिश सरकार विरुद्ध बंड पुकारलं. हिंदू मुसलमान या दोघांच्याही माना लज्जेनं खाली जाव्यात असेच सारे प्रकार सध्या चालले आहेत. जर मी माझ्या योजनेत सफल झालो असतो तर हिंदुस्थानचं प्रजासत्ताक राज्य उत्पन्न करण्याचं माझं मनोवांछित ध्येय पूर्णतः सिद्धीस गेलं असतं. दधीची ऋषीने आपल्या अस्थी देवांच्या कल्याणाकरता हाताने काढून दिल्या. ईश्वरानं माझा बळी घेऊन तुमचं कल्याण करावं अशी मी त्यास उभय कर जोडून प्रार्थना करतो. आत्मसमर्पणानं दुःखातून आणि गुलामगिरीतून तुमची मुक्तता करण्याचा प्रयत्न का करू नये. वासुदेव बळवंतांनी सशस्त्र क्रांतिकारकांची एक परंपरा महाराष्ट्रात निर्माण केली. तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, त्यांचे पट्टशिष्य नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि त्यांचे सहकारी न्यायमूर्ती तेलंग चंदावरकर इत्यादी विद्वान लोकसेवकांनी लोकशिक्षणातून लोकशक्ती जागृत करण्याचा सनदशीर मार्ग प्रवर्तित केला. रानडे, गोखले, गोपाळ गणेश आगरकर इत्यादींचा लोकजागृतीचा आणि समाज परिवर्तनाचा प्रवाह ज्योतिबा फुले, धोंडो केशव कर्वे, विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राव बहादूर केसी बोले, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी अनेकांनी अधिक खोल आणि विस्तृत केला. महाराष्ट्रातील या देशभक्तांच्या नव्या पिढीपुढे आता जगातील स्वातंत्र्यप्रेमी राष्ट्रांची आणि त्यांच्या मॅझिनी, गॅरिबाल्डी यांच्यासारख्या देशभक्तांची उदाहरणं होती. साहजिकच धार्मिक प्रार्थनांना नवा रंग चढला, नवं तेज आलं. तेच पुढं स्वातंत्र्य कवी गोविंद यांच्या प्रार्थनेत हे असं प्रकट झालं. हे घनश्याम श्रीराम मतात्मा राम, हे घनश्याम श्रीराम
मदात्मा राम स्वातंत्र्य सकल सुख निधी समर्पुनी कधी पुरविशील का हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम वा अमेरिका सुखविले स्वातंत्र्ये भूजपान चीन नटविले स्वातंत्र्ये इटली ही तशी हसविले स्वातंत्र्ये मग आर्यभूत का पारतंत्र्य कर्दमी फसविली राम मग आर्यभूत का पारतंत्र्य कर्दमी फसविली राम हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम हे पक्षितरुवरी गाती स्वच्छंदे काननी त्या परी रमती मृगवृंदे स्वातंत्र्य सौख्य सेविती आनंदे मग आम्हालाच का पारतंत्र्य पंजरी कोंडिले राम मग आम्हालाच का पारतंत्र्य पंजरी कोंडिले राम हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम दंडुनी दशानन तेव्हा दंडे सुरवृंद रक्षिला देवा आनंदे पांडवा राज दिधले गोविंदे मग आम्हावरीच का दयान करिशी मुनींद्र जन विश्राम मग आम्हावरीच का दयान करिशी मुनींद्र जन विश्राम हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम स्वातंत्र्य सकल सुख निधी समर्पुनी कधी पुरविशील का हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम या ज्वलत जहाल देशभक्तांच्या परंपरेची पताका चाफेकर बंधूंनी आपल्या खांद्यावर घेतली. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली असता गोऱ्या सोजीरांनी तिचा फायदा घेऊन जे अनन्वित अत्याचार नागरिकांवर केले त्याचा बदला घेण्यासाठी दामोदर हरी चाफेकर यांनी रँड आणि आयर्स्ट या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खून केला. दामोदर हरी चाफेकरांच्या या कृत्याची खबर सरकारला देणाऱ्या देशद्रोहाचा बाळकृष्ण हरी आणि वासुदेव हरी आणि महादेव विनायक रानडे यांनी प्रतिशोध घेतला. परिणामी हे ज्वलंत देशभक्त ऐन तारुण्यात फाशी गेले. हसतमुखान वधस्तंभावर चढणाऱ्या तरुणांपैकी वासुदेव हरी चाफेकर सर्वात लहान होता, अवघ्या 17 वर्षांचा. त्यानं दंडाधिकाऱ्याला हसत हसत निर्भयतेने सांगितलं, साहेब, पुढल्या जन्मातील शिक्षा ही वाटल्यास आत्ताच देऊन टाका. या कालखंडात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरीच्या निर्भय गर्जनाने महाराष्ट्र दणाणून गेला होता. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, अशा त्यांच्या लेखातून आणि लेखांमुळे बॉम्बस्फोट होतात की काय असं लंडनमधील साम्राज्य सत्तेला वाटू लागलं. त्यांच्या लेखणीला आणि वाणीला शिवरायांच्या भवानी तलवारीची धार आली.
बंगालच्या फाळणीविरुद्ध त्यांनी महाराष्ट्रात रान पेटवलं. बंगालमधील वंगभंग विरोधी चळवळीला आणि वंदे मातरम आंदोलनाला अखिल भारतीय स्वरूप देण्यात टिळकांनी अक्षरशः सिंहाचा वाटा उचलला होता. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे. 1908 साली लोकमान्यांवर राजद्रोहाचा दुसरा खटला भरण्यात येऊन त्यात त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. यामुळे टिळकांच्या साऱ्या लोकोत्तर गुणांचं सोनं अधिकच उजळून निघालं. काळ्या पाण्याची सजा सुनावणाऱ्या न्यायमूर्ती दावरना या तत्वज्ञ महापुरुषानं तिथल्या तिथं सांगितलं, राष्ट्रांच्या भवितव्यावर देखील सत्ता गाजवणाऱ्या उच्चतम शक्ती या विश्वात आहेत आणि त्यांचीच जर इच्छा असेल तर मी अंगीकारलेलं स्वराज्याचं कार्य सिद्धी जाण्यासाठी ही शिक्षा उपयुक्तच होईल. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या त्या भकास कारावासात गीता रहस्यासारखा युगप्रवर्तक महाग्रंथ लिहिला. टिळकांसारख्या पुण्यपुरुषाला काळ्या पाण्यावर पाठवूनच ब्रिटिशांची आसुरी लालसा शमली नाही. दडपशाहीचा दानवी वरवंटा स्वतंत्रता आंदोलनावर अधिकच जोरात फिरू लागला. पण दमनचक्राला भीतो कोण? जनमानसातील असंतोषाचा स्फोट 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत कान्हेरेच्या पिस्तुलातून प्रकट झाला. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा अनंत कान्हेरेने नाट्यगृहात वध केला आणि निर्भय निवेदनात त्यानं सांगितलं, जनतेच्या न्यायालयातील नियम असा आहे की जो हिंदी लोकांचे प्राण कवडीमोलाचे आहेत असं सुचवितो त्या अपराध्याला देहांताचीच शिक्षा, आणि ती जॅक्सनला देण्याचं काम माझ्या अंगावर पडल्यामुळे मी ही पवित्र गोष्ट केली आहे. इंग्रजांच्या जुलुमांचा सूड उगवण्यासाठी मी हे कृत्य केलं आहे. मी पळून जाऊ इच्छित नाही. कान्हेरेसारखे गोंडस रूपाचे कोवळे तरुण ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून स्वतःच्या बलिदानात सिद्ध झाले ते का? कारण एकच, हिंद मातेच्या वेदना आणि यातना पाहून रक्ताळले शरीर भडका जीवात झाला अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यांचा अर्थ सवाल होता, आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला, बंदित माय भूही आम्ही खुले कशाला, बंदित माय भूही आम्ही खुले कशाला. जखडून बांधियेली बघवे तिच्यान हाला, तिज फास नित्य फटके हृदयात होय काला. रक्ताळले शरीर, रक्ताळले शरीर भडका जीवात झाला. आईस सोडवाया येणार कोण बोला, आईस सोडवाया येणार कोण बोला. पाहू स्वराज्य देशी या देहियाच डोळा, मरणे म्हणे नको जो काढा तया निराळा. मरणे स्वये पटे जा मारून हाक काळा. आईस सोडवाया तो मातृभक्त भोळा. रक्ताळले शरीर, रक्ताळले शरीर भडका जीवात झाला. आईस सोडवाया
येणार कोण बोला आईस सोडवाया. येणार कोण बोला, येणार कोण बोला, येणार कोण बोला. नाचते काहीतरी गे अंतरी माझ्या नवे, अंतरी माझ्या नवे. नाचते काहीतरी गे अंतरी माझ्या नवे, अंतरी माझ्या नवे. प्रेम त्याचे नाव माझ्या, प्रेम त्याचे नाव माझ्या, तेच रे हृदया हवे, तेच रे हृदया हवे. मुठुनी येते कळेना ही सुगंधी भावना. भावनेच्या पूजनाने पूर्ण झाले जीवना. वाटते प्रेमात न्हावे, प्रीतीने बेहोश व्हावे, प्रीतीने बेहोश व्हावे. वाटते प्रेमात न्हावे, प्रीतीने बेहोश व्हावे, प्रीतीने बेहोश व्हावे. मी मला विसरून जावे, मी मला विसरून जावे, अन तुझ्या हृदयी रहावे, अन तुझ्या हृदयी रहावे. मी मला विसरून जावे, अन तुझ्या हृदयी रहावे, अन तुझ्या हृदयी रहावे. चंद्रमा गगनात येता विश्वतारे धवळते. प्रीत हृदयी प्रगट होता गणित सारे वितळते. नाचते काहीतरी गे अंतरी माझ्या नवे, अंतरी माझ्या नवे. प्रेम त्याचे नाव माझ्या तेच ते हृदया हवे, तेच ते हृदया हवे. सासुरास चालली लाडकी शकुंतला, चालली शकुंतला. चालतो तिच्या सवे, तिच्यात जीव गुंतला. चालली शकुंतला, लाडकी शकुंतला. ढाळतात आसवे मोर हरिण शावके, मूक आज जाहले सर्व पक्षी बोलके. या पुढे सखी नुरे माधवी लते तुला. चालली शकुंतला, लाडकी शकुंतला.
गुंतला पान पान गाळुनी दुःख दाविती तरू गर्भिणी मृगी कुणी वाट तिची धरू दंती धरून पल्लवा आडवी खुळी तिला चालली शकुंतला चालली शकुंतला भावमुक्त मीनुनी भावमुक्त मीनुनी मला न शोक आवरे जन्मदास सोसणे दुःख हे कसे बरे कन्यकान कनक कोश मी धन्यास अर्पिला चालली शकुंतला चालली शकुंतला अदृश्यनी अदृश्यनी अदृश्य अदृश्य अदृश्यनी राजा जगाता आज मी मग काय हो आता कमी अदृश्य अदृश्य अदृश्यनी मी चालतो रस्त्यातून मी चालतो बागेतून जे जे हवे वाटे मनी ते चाललो मी घेऊन जे आज तुझ पाशी असे देऊ नको त्याची हमी अदृश्यनी अदृश्यनी अदृश्य अदृश्य अदृश्यनी यासाठी केला होता शहास शेवटचा दिवस गोड व्हावा प्रीतीसाठी केला सारा अट्टहास प्रीतीसाठी केले केवढे साया पुरविली देवा आज माझी आस देह धारणेचा वाचविला त्रास मुक्त मी तृप्त मी मुक्त मी अंतृप्त मी देह स्वरूप नसे जरी प्रेम स्वरूप खराच मी प्रेम स्वरूप खराच मी प्रेम स्वरूप खराच मी अदृश्यनी अदृश्यनी अदृश्य अदृश्य अदृश्यनी I am invisible man. Nobody sees me, but I see everybody. जादू अशी माझ्या करी खोटी अथवा खरी ना बौद्ध सोळा ते परी भातावधान घराव घरी भातावधान घराव घरी साऱ्या जगाहून वेगळे ते आठवे आश्चर्य आठवे आश्चर्य
आठवे आश्चर्य मी, आठवे आश्चर्य 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 मी.